नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण सप्तधातूंचे वृद्धी व क्षय याचे जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत, म्हणजे आपले सप्तधातू म्हणजे 7 जे धातू आहेत त्याचे वृद्धी आणि क्षयचे श्लोक तुम्हाला पाठ करणे इम्पॉर्टंट आहे. ते एक्झाममध्ये तुमचे जर पाठ असतील तर तुम्हाला त्याची लक्षणं, वृद्धी क्षयाची लक्षणं व्यवस्थित लिहिता येतील. आणि सप्तधातू हा शक्यतो LAQला येणारा टॉपिक आहे. त्यापैकी कोणताही एक धातू तुम्हाला LAQला विचारतो व त्याचे जेव्हा आपण डिटेलमध्ये सर्व पॉईंट्स लिहितो त्यामध्ये शेवटचे 2 पॉईंट हे वृद्धी आणि क्षयाचे असतात. त्यामुळे हे जर श्लोक तुमचे पाठ असतील तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे इतर विषयांमधील देखील हे श्लोक तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. तर माझं तुम्हाला एक ॲडवाईस आहे की तुम्ही आत्तापासूनच हे श्लोक पाठ करा. सोपे श्लोक आहेत, 2-2 लाईनीचे श्लोक आहेत, काही तर 1 लाईनीचे आहेत. तर व्यवस्थित आत्तापासूनच सुरुवात करा. मागील व्हिडिओमध्ये आपण वात, पित्त व कफ दोषाचे इम्पॉर्टंट श्लोक पाहिले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तसंच असे जर तुम्हाला व्हिडिओ नवनवीन पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही तुमचा टॉपिक कमेंट करा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून. तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की हा कोणताही एक्सप्लेनेशन व्हिडिओ नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या श्लोकांचे अर्थ नाही सांगणार आहे. फक्त धातूंच्या कोणते वृद्धी आणि क्षयाचे कोणते श्लोक पाठ करायचे व कोणते इम्पॉर्टंट आहेत, एक्झाममध्ये तुम्हाला गरजेचे आहेत, आणि त्याचप्रमाणे त्या श्लोकांचं प्रोनाऊन्सिएशन कशा प्रकारे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण तुम्ही BMSमध्ये नवीन असता, फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला संस्कृत अवघड जातं किंवा मराठी शब्द अवघड जातात वाचायला, जोड शब्द असतात, तर ते कसे वाचायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्याचा डिटेल हँडरिटन नोट्सचा व्हिडिओ नंतर येईलच. तर पाहूयात वृद्धी आणि क्षयाचे श्लोक. सुरुवातीला रसधातूची वृद्धी. श्लेष्मा अग्निसदन प्रसेका आलस्य गौरवम श्वैत्य शैत्य श्रतांगत्व श्वासकास अतिनिद्रता. रसक्षय. रसे रौक्षम श्रमशेषो ग्लानी शब्द असहिष्णुता. रक्ताची वृद्धी. रक्तांग अक्षिता सिरा पूर्णत्वम च. रक्तक्षय. रक्ते अम्लशिशिरप्रीती सिरा शैथिल्य रुक्षता. त्यानंतर मांसवृद्धीचा श्लोक. मांस स्पिक गंड औष्ठ उपस्थ उरो बाहू जंगासु वृद्धी गुरुगात्रता च. मांसक्षय. मांसे अक्षय ग्लानी गंड स्पिक शुष्कता संधिवेदना. मेदाची वृद्धी. तद्व मेदस्त श्रमम अल्पे अपि चेष्टिते श्वासम स्पिकस्तनो उदरलंबनम. मेदक्षय. मेदसी स्वप्नम कट्या प्लिहो वृद्धी कुशांगता. त्यानंतर नेक्स्ट धातू आहे अस्थिधातू. त्याचा वृद्धीचा श्लोक. अस्त्य अद्यस्ति अन्य अधिदंतश्च. अस्थिचा क्षय. अस्थिक्षय अस्थिशूलम दंतनकभंगो रौक्षम च. मज्जाधातूची वृद्धी. मज्जा नेत्रांग गौरवम पर्वसु स्थूलानी कुर्यात कृच्छन्येरो अरुषिच्च. मज्जाक्षय. आस्थानां मज्जानी सौशीर्यम भ्रमतिमिरदर्शनम. आणि त्यानंतर शेवटचा धातू म्हणजे 7वा धातू शुक्रधातू. शुक्रधातूचा वृद्धीचा श्लोक आहे. अतिस्त्रीकामता वृद्धम शुक्रम शुक्राश्वरी अपि. शुक्रक्षय. शुक्रक्षय मेधवृषणवेदना अशक्ती मैथुने चिराद्वा प्रसेक च्या अल्परक्त शुक्रदर्शनम. तर हे होते सप्तधातूंच्या वृद्धी आणि क्षयाचे श्लोक. तर व्यवस्थित हे सर्व श्लोक पाठ करा. सोपे श्लोक आहेत. जर तुम्ही रोज कंटिन्यू वाचत राहिलात तर रोज तुमच्या हाताखालून जर ते श्लोक गेले तर तुमच्या कायम लक्षात राहतील व ते तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगी पडतील. त्याचप्रमाणे तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वायवामध्ये किंवा लेक्चरसाठी कॉलेजमध्ये सुद्धा ते उपयोगी पडतील. व जेव्हा श्लोक आपण पाठ करतो तेव्हा आपल्याला लगेच लक्षणं लिहिता येतात, आणि तेच जर आपण मराठीमध्ये लक्षणं पाठ करून ठेवले तर ते विसरण्याचे चान्सेस असतात. श्लोक जर आपण पाठ केले तर आहे असे शब्द आपल्याला नंतर एक्झाममध्ये लिहिताना आठवतात. त्यामुळे श्लोक व्यवस्थित पाठ करा, तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. व तुम्हाला BMS फर्स्ट इयर संबंधित कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे आपल्या नोट्स PDF स्वरूपामध्ये अपलोड केल्या जातात. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.